हाय हॅलो सर्वांना, श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी प्रियंका आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, मस्त, आनंदाचा, आरोग्याचा आणि भरभराटीचा जाऊ दे, ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर स्वामी म्हणतात, आपलं आयुष्य जगत असताना आपलं मन जर स्वच्छ असेल ना, तर शब्दही गोड होतात. नाती जपायला मोठ्या गोष्टींची गरज नसते, थोडी काळजी आणि थोडा आदर पुरेसा असतो. आपल्या विश्वासानेच नात्यांना खरी ताकद मिळते. छोट्या आनंदातच आयुष्याचं खरं सौंदर्य लपलेलं असतं. म्हणून आपली माणसं सोबत असली की प्रत्येक दिवस आपल्यासाठी तो खासच असतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला बुधवारचा येतोय. तर मी सकाळी लवकर उठले होते, आंघोळ वगैरे करून आता स्वयंपाकाची तयारी चालली होती. तर इथे मी मेथीची भाजी निवडून घेतली होती, ती स्वच्छ धुवून घेत आहे. आणि वाटीमध्ये मुगाची डाळ भिजत घातली आहे. तर माझ्या मुलांना मुगाची डाळ टाकून केलेलीच मेथीची भाजी आवडते. त्यात बंटी उठला होता आणि विचारत होता, मम्मा जेवायला काय बनवणार आहे म्हणून. तर मी म्हटलं मेथीची भाजी. मग त्याला मेथीची भाजी खूप आवडते. त्यानंतर मी डाळ भिजायला घातली आणि पीठ मळायला घेतलं. पीठ मळून झाल्याच्या नंतर मी भाजी बनवायला घेतली. तर गॅसवर कढई ठेवून 2 चमचे तेल घालून घेतलं त्यामध्ये. आणि लसूण इथं वापरायचा नाही, आपल्याला बिना लसूण विरहित जेवण बनवायचं आहे. त्यामुळे डायरेक्ट तेलामध्ये मी ही मेथीची भाजी घालून घेतली. आणि मेथीची भाजी घातल्याच्या नंतर ती अशी तेलामध्ये मिक्स करून घ्यायची. कारण पारायण चालू असताना आपल्याला लसूण कांदा विरहित जेवण बनवायचं असतं. त्यामुळे मी इथं लसूण कांदा स्किप करते भाज्या बनवताना. आता त्यावरती मुगाची डाळ घालून घेतली आणि डाळ घातल्याच्या नंतर छान अशी भाजी मिक्स करून घेतली. आता त्या भाजीमध्ये चवीनुसार मीठ, चवीनुसार लाल तिखटच घालते मी. हिरवी मिरची टाकली तर मग मुलं खात नाही, त्यांना आवडत नाही. आणि तिखट मीठ टाकल्याच्या नंतर छान असं मिक्स करून घेतलं. आणि शेंगदाण्याचा कूट पण मी यामध्ये जाडसर असा कुटून घेतलेला आहे ना, तो घालणार आहे. थोड्या वेळ झाकून ठेवलं आणि शेंगदाणे कुटायला घेतले. तर खलबत्त्यामध्येच मी असे जाडसर शेंगदाणे कुटून घेतले आणि भाजीमध्ये घालून घेतले आणि छान असे मिक्स करून घेतले. तर छान झाली होती ही भाजी. तर मुलं भाजी चपाती खाऊनच शाळेमध्ये जाणार होते. त्यांना हाफ डे होता ना, तरी पण खाऊन जातात, कोण डबा घेऊन जातं. तर झाकून ठेवली. तर साईडच्या गॅसवरती मी चपात्यासुद्धा बनवायला घेतल्या. कारण लवकर उठायला लागतं, पारायण असल्यामुळे आपल्या पाठीमागे स्वच्छता असते, रांगोळी असते, परत पोथी वाचन असतं, देवपूजा असते. तर चपात्या पण बनवून झाल्या आणि इथे पहा मी सर्व किचन कट्टा, भांडी वगैरे स्वयंपाकाची निघालेली होती ती घासून घेतली. गॅस पण पुसून घेतला. नंतर गॅस पुसून झाल्याच्या नंतर मी इथं रांगोळी स्वामींच्या भोवतालची चौरंगा पुसून काढून घेतली. नंतर सगळ्या घरामध्ये झाडू मारून पुसून घेतलं. तर पायऱ्या वगैरे सगळं पुसून घेतलं. नंतर मी बाहेर रांगोळी काढून घेतली छान अशी. रांगोळी काढून झाल्याच्या नंतर मी स्वामींभोवतीसुद्धा छान अशी हाताने रांगोळी काढून घेतली. त्यावरती हळदी कुंकू टाकून घेतलं, कारण हळदी कुंकू रांगोळीवरती आपल्याला टाकायचं असतं, पांढरी ठेवायची नाही. त्यानंतर मी रोजची देवपूजासुद्धा करून घेतली. आणि स्वामींची सुद्धा मी देवपूजा अशा पद्धतीने करून घेतलेली आहे पहा. तर तुम्हाला कशी वाटली माझी ही देवपूजा स्वामींची, ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सगळी पूजा आवरल्याच्या नंतर आणि फुलं ठेवून घेतल्याच्या नंतर मग मी पोथी वाचायला सुरुवात केली. नंतर पोथीसुद्धा वाचून घेतली आणि त्यानंतर मी जपसुद्धा केले 1 माळ. आणि आता 6 वाजलेले आहेत संध्याकाळचे. आणि 6 वाजता बघा मुलं ट्युशनहून आली होती आणि ती लगोरच्या खेळत होती. तर इतकी गोंधळ चालला होता ना खाली. तर रोज नेहमी खेळतात. तर संध्याकाळचे परत 6:15 वाजले होते, 6 वाजले होते. तर पहा इथे एवढं आभाळ आलं होतं ना, की विजांचा कडकडाट झाला होता आणि
पाऊस येण्याची वातावरण तयार झालं होतं. त्यामुळे मी पटकन वरनं खाली आले आणि आरतीला सुरुवात केली. तर आरतीला सुरुवात केली त्यावेळेस लाईट होती आणि आरती चालू झाली की लाईट गेली. मग आम्ही लाईट गेली असतानाच आरती करून घेतली महाराजांची आणि नंतर नैवेद्य दाखवला मी आणि इथे स्वयंपाकाची तयारी चालू केलेली आहे. तर पलीकडे मी दूध तापायला ठेवलेलं आहे शेगडीवरती आणि एका कढईमध्ये मी शेवग्याच्या शेंगा केलेल्या आहेत आणि स्वामींना घेवड्याच्या शेंगा आवडतात ना, त्यामुळे मी तव्यामध्ये कोथिंबीर घालून घेतली तेलामध्ये आणि थोडीशी हळद पण घालून घेतली. कांदा लसूण आपल्याला वापरायचा नाही. तर त्यानंतर मी घेवड्याच्या शेंगा टाकून घेतल्या आणि ते छान अशा तेलामध्ये परतून घेतल्या आणि फक्त पाणी न टाकता मी ह्या शेंगा वाफेवरती शिजून घेणार आहे आणि छान झालत्या बरं का. ह्या शेंगा एकदम मस्त लागत होत्या. त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आणि लाल तिखटसुद्धा घातलं चवीनुसार आणि जाडसर कुटून घेतलेला शेंगदाण्याचा कूटसुद्धा घातला मी त्याच्यामध्ये आणि छान असं मिक्स करून घेतलं आणि कमी गॅसवरती झाकण ठेवून 1-2-3 मिनटं शेंगा ह्या वाफवून घेतल्या. पाण्याचा शितोडासुद्धा दिला नाही, पण इतक्या छान झालत्या, चवीला छान झालत्या. तर अशा पद्धतीने मी शेंगाची भाजी केली. तर माझा स्वयंपाक होत होता तोपर्यंत अभ्यास बंटीने करून घेतला होता. तो त्याच्या मित्रासोबत चेस आणि लुडो खेळत होता पहा. तर अभ्यास झाल्याच्या नंतर थोडा टाईमपास म्हणून ह्यांचं हे चाललं होतं. तर मुलं चेस लुडो खेळत होते तोपर्यंत माझा स्वयंपाक पण झाला. इथे मी नैवेद्याचं ताट भरायला घेतलं. तर नैवेद्यामध्ये मी चपातीच खात असते, वारा नाही तोपर्यंत, भाकरी खात नाही. तर चपाती, घेवड्याच्या शेंगा, पापड आणि शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवली होती मी, कांदा लसूण विरहित ती घेतली. त्यावर तुळशीपत्र ठेवलं आणि चौकोन करून घेतला आणि चौकोनावरती मी जे नैवेद्याचं ताट होतं ते ठेवून घेतलं आणि पाण्याचा गडूसुद्धा मी स्वामी महाराजांना ठेवला. त्यावरती पाण्याने हात फिरवून घेतला आणि स्वामी महाराजांचं दर्शन घेतलं. आता स्वयंपाक बनवून झाला, स्वामींना नैवेद्य पण दाखवून झाला. आता मी पण जेवण करून घेणार आहे. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. माझ्या ब्लॉग चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला असेच छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील. तर अशाच एका नवीन व्हिडिओसह भेटू, तोपर्यंत बाय.